हॅलो मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी विषय गणित पायाभूत चाचणी पेपर. चला सुरू करूया. सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा. बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिहा. प्रश्न तिसरा आहे, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. मोबाईलची किंमत अक्षरात लिहा. पहा, 42,750 42,750 म्हणजे 42,750 रुपये हे आपल्याला काय करायचं होतं, अक्षरामध्ये लिहायचं होतं. पहा, त्यानंतर 56,207 या संख्येच्या योग्य विस्तारित रूपासमोर बरोबर अशी खूण कर. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2च्या चौकटीमध्ये काय करायची होती, आपल्याला बरोबरची खूण करायची होती, कारण की 56,207 या संख्येचं विस्तारित रूप पर्याय क्रमांक 2 हे अचूक आहे. पहा, त्यानंतर सोडवा. गुण आहे 1. या ठिकाणी बेरजेचं उदाहरण आहे 689 अधिक 297 याची बेरीज येते 986. ज्यांची 986 उत्तर आली त्याला 1 गुण या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर 503 वजा 264 याची वजाबाकी येते 239. त्यानंतर पुढचा आहे पहा, सोडवा. 308 गुणिले 12 या ठिकाणी 3896 हे या गुणाकाराचं उत्तर आहे. त्यानंतर हा सोडवामध्ये 461 भागिले 4 ते 561. 561ला 4ने भागायचं आहे, उत्तर येतं 140 आणि बाकी येते 1. अशा पद्धतीने हा भागाकार करणं गरजेचं होतं. त्यानंतर ग आहे 6 अंकी लहानात लहान संख्येतून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा केल्यास फरक किती येईल. पहा, आता 6 अंकी लहानात लहान संख्या आहे 1,00,000 आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या होईल 99,999. मग 1,00,000मधून 99,999 वजा केल्या उत्तर येतं 1. म्हणजे कितीचा फरक असणार आहे, किती फरक येईल, 1चा फरक येणार आहे. त्यानंतर दुकानदाराने ग्राहकाला 4 रंगाचे पडदे वेगवेगळ्या 3 डिझाईनमध्ये दाखवले, तर दुकानदाराने एकूण किती प्रकारचे पडदे दाखवले. मग या ठिकाणी गुणाकार करावा लागेल. 4 गुणिले 3 4 त्रिक 12. दुसरी संख्या कोणती, या ठिकाणी आपल्याला दुसरी संख्या x मानायचं. मग दोन संख्येचा गुणाकार किती सांगितलाय, 384. मग x गुणिले 12 बरोबर 384 असं समीकरण त्या ठिकाणी तयार होईल. मग पहा, x इकडं गुणिले x 12 इकडं गुणिले तर तिकडं इकडच्या उजव्या बाजूला काय होते, भागिले होते. मग x बरोबर 384/12 म्हणजे 384ला 12ने भागल्यानंतर उत्तर येतंय 32. म्हणजे x बरोबर 32 म्हणजे दुसरी संख्या किती आली, 32 आली. अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवायचं होतं. जर सोडवलं तर 1 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर खालील उदाहरणे सोडवा. 4/3 हा पूर्णांक दर्शवणारा पर्याय क्रमांक चौकटीतल्या पहा, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे 4/3 हा पूर्णांक पर्याय क्रमांक 4 हा काय करतोय, अचूक दाखवतोय. पहा, त्यानंतर 3/2 7/2 1/2 5/2 9/2 या तील सर्वात लहान व सर्वात मोठा अपूर्णांक लिहा. पहा, सर्वात लहान अपूर्णांक ज्याचा पहा छेद सगळीकडे काय आहे, सारखा आहे, 2 छेद आहे. त्याच्यामुळे ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. म्हणजे या ठिकाणी 1/2 हा काय आहे, लहान आहे. ज्याचा अंश सर्वात मोठा तो काय आहे, मोठा अपूर्णांक. म्हणजे या ठिकाणी 9/2 हा काय राहणार आहे, मोठा अपूर्णांक राहणार आहे. त्यानंतर सममूल्य अपूर्णांकाचे गट कर. म्हणजे समान मूल्य पहा, 6/12 2/4 1/2 पहा, यांचं जर त्यांना संक्षिप्त रूप दिलं तर काही 1/2 1/2 येतंय. म्हणून या ठिकाणी हा 6/12 2/4 आणि 1/2 हे काय आहेत, सममूल्य अपूर्णांक आहेत. त्याच पद्धतीने 4/6 2/3 आणि 50/75 हे काय आहेत, सममूल्य अपूर्णांक आहेत. त्यानंतर ड आहे, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत 125.500 किलोग्राम तांदूळ प्राप्त झाले. त्यापैकी 87.250 किलोग्राम तांदूळ शिजवले गेले, तर किती किलोग्राम तांदूळ शिल्लक राहिले. पहा, म्हणजे 125.500 वजा 87.250 करायचं, ही वजाबाकी येते 38.250. म्हणजे या ठिकाणी किती किलोग्राम तांदूळ शिल्लक राहिला, तर 38.250 किलोग्राम तांदूळ शिल्लक राहिला. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. सायंकाळ 6:35 पहा, 12 ताशी घड्याळ आणि 24 ताशी कालमापन. पहा, म्हणजे सायंकाळी 6:35 म्हणजेच या ठिकाणी 24 ताशीमध्ये 18:35 होर्स. त्यानंतर या ठिकाणी 23:12 म्हणजेच 11:12 पहा, 12 ताशी कालमापनामध्ये. सकाळी 8:47 24 ताशी कालमापनामध्ये 8:47
या ठिकाणी येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचं आपलं हे 12 ताशी कालमापन आणि 24 ताशी कालमापन याच्यामध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे. त्यानंतर सर्वाधिक वजन असलेल्या गव्हाच्या पोत्याखाली चौकटीत अशी खूण कर. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पहा या ठिकाणी सर्वाधिक वजन असलेल्या गव्हाच्या पोत्याखाली टिक करायचं आहे. म्हणजे 48.9 किलोग्राम हे गव्हाचं पोतं सगळ्यात काय आहे, सर्वाधिक वजनाचं आहे किंवा जड आहे थोडक्यात. पहा आता शालेय परिपाठ सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी सुरू झाला व 10 वाजून 52 मिनिटांनी संपला, तर परिपाठास किती वेळ लागला? पहा आता या ठिकाणी 10 वाजून 52 मिनिटं वजा 10 वाजून 35 मिनिटं, या ठिकाणी 17 मिनिटे या ठिकाणी परिपाठाला लागलेली आहेत. म्हणजे ज्यांनी ज्यांनी 17 उत्तर लिहिलेलं आहे त्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे, त्यांना 1 गुण त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर एक गाडी ताशी 50 किलोमीटर वेगाने धावते, त्यानुसार योग्य पर्यायासमोर अशी खूण कर. तर ती गाडी 30 मिनिटांमध्ये 25 किलोमीटर धावणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. इतर हे उत्तर आहेत ते चुकलेली आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 वरती बरोबरची खूण करायची आहे. त्यानंतर सोडवा. खालील सारणीचे निरीक्षण करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा आता सारणीतील मूळ संख्यांना गोल कर. एकूण मूळ संख्या मोजून चौकटीत लिही. पहा मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येचे विभाजक ही तीच संख्या 1 आणि 30 संख्या असते, अशा संख्येला मूळ संख्या असं म्हणायचं. आता मूळ संख्या या ठिकाणी 2, 3, 7, 13, 19, 5, 11, 17, 23 आणि 29 अशा एकूण 10 मूळ संख्या आहेत. आणि त्या ठिकाणी आपण गोल देखील केलेला आहे. त्यानंतर मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही अशी संख्या कोणती ते लिही. तर ती आहे 1. त्यानंतर सारणीत दिलेले 6चे सर्व विभाज्य लिहा. पहा आता 6चे विभाज्य म्हणजे 6 ने त्याला भाग जातो अशा संख्या 6, 12, 18, 24 आणि 30. त्यानंतर प्रश्न 7वा आहे, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. याच्यामध्ये शेजारी दिलेल्या आकृतीत चौरसांनी बनवलेली आहे. प्रत्येक लहान चौरसाची बाजू 2 सेमी आहे. या पूर्ण व आकृतीचे क्षेत्रफळ व परिमिती काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. एका लहान चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू म्हणजे 2 गुणिले 2 बरोबर 4 चौसेमी. पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ एका लहान चौरसाचे क्षेत्रफळ गुणिले लहान चौरसाची एकूण संख्या. पहा 4 क्षेत्रफळ आहे लहान चौरसाचं गुणिले लहान चौरसाची संख्या आहे 10 म्हणजे 4 गुणिले 10 40 चौसेमी. संपूर्ण आकृतीची परिमिती काढण्यासाठी आकृतीत ठळक केलेल्या सर्व बाजू बाहेरील बाजू विचारात घेऊ. पूर्ण आकृतीची परिमिती बरोबर 2 गुणिले परिमितीसाठी लक्षात घेतलेल्या बाजूंची संख्या म्हणजे 2 गुणिले 16, 16 दुने 32 म्हणजे 32 सेमी या ठिकाणी परिमिती येणार आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, घडणीचे निरीक्षण करू. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. टीच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल? टीच्या विरुद्ध पृष्ठभागावर यू हे अक्षर असणार आहे. एसच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल? एसच्या विरुद्ध पृष्ठभागावरती या ठिकाणी क्यू हे अक्षर असणार आहे. पीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? पहा आता पीच्या शेजारी म्हणजे पीच्या विरुद्ध याच्यावर आर येणार आहे, म्हणजे त्याच्या शेजारी काय आर येणार नाही, बाकीचे त्याच्या शेजारी येणार आहेत, म्हणून पीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? आर हे अक्षर येणार नाही. त्यानंतर प्रश्न 9वा आहे, सोडवा. वर्गातील विद्यार्थ्यांना मोठेपणी काय व्हावेसे वाटते याचा चित्रालेख दिला आहे. त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चौकटीत लिहा. प्रमाण 1 चित्र बरोबर 6 विद्यार्थी. पहा शेतकरी व्हायला किती विद्यार्थी तयार होते? तर 1, 2, 3, 4 म्हणजे 6 24 विद्यार्थी हे शेतकरी व्हायला इच्छुक होते. त्यानंतर शिक्षक व्हायला 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे 6, 7, 36 विद्यार्थी शिक्षक होणार होते. लेखक व्हायला फक्त एकच विद्यार्थी म्हणजे त्या ठिकाणी 6 विद्यार्थी तयार होते. 1 चित्र म्हणजे 6 विद्यार्थी. वैज्ञानिक व्हायला 1, 2, 3, 4, 4 म्हणजे 6 24, 24 विद्यार्थी वैज्ञानिक होण्यासाठी तयार होते. खेळाडू होण्यासाठी 5, 5 म्हणजे 5 30 विद्यार्थी खेळाडू होण्यासाठी तयार होतात. म्हणजे आता वर्गातील किती विद्यार्थी शिक्षक बनू इच्छितात? पहा आता शिक्षक किती बनवतो ते किती चित्र येतं? 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 6, 7, 36. वर्गातील किती विद्यार्थी शिक्षक बनू इच्छितात? तर 36 विद्यार्थी शिक्षक बनू इच्छितात. त्यानंतर कोणते 2 व्यवसाय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समान आहे? तर शेतकरी आणि वैज्ञानिक या 2 व्यवसाय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समान आहे. शेतकरी, वैज्ञानिक व खेळाडू हे व्यवसाय निवडणारे एकूण किती विद्यार्थी आहेत? तर शेतकरी, वैज्ञानिक आणि खेळाडू हे व्यवसाय निवडणारे एकूण 78 विद्यार्थी आहेत. व्यवसाय निवडीत सर्वात कमी विद्यार्थी व सर्वात जास्त विद्यार्थी यांच्या संख्येत कितीचा फरक आहे? तर 30चा फरक आहे. पहा म्हणजे व्यवसाय निवडीत सर्वात जास्त शिक्षकांचा आहे आणि सर्वात कमी लेखक आहेत. म्हणजे या ठिकाणी शिक्षक आहेत 36 आणि लेखक आहेत 6. यांचा जर फरक जर बघितला तर येतो
30चा म्हणजेच या ठिकाणी व्यवसाय निवडीत सर्वात कमी विद्यार्थी व सर्वात जास्त विद्यार्थी यांच्या संख्येत 30चा फरक असणार आहे. त्यानंतर खाली दिलेली उदाहरणे सोडवा. खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या आहे व चौरस संख्या आहे? योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे 36. म्हणजे अंकांची बेरीज पहा 1 2 3 4 असे अंक असतात, 5 6 यांची जी बेरीज आहे ती, आणि चौरस संख्या आणखी काय असते तर वर्ग संख्या असते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. आकृतिबंधाचे निरीक्षण करून आकृतिबंध पूर्ण करा. या ठिकाणी पहा 4 4 9 16 आणि 25 म्हणजे या ठिकाणी वर्ग संख्यांचा म्हणजे चौरस संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत क्रमाने. त्या पद्धतीने या ठिकाणी 16 हे उत्तर येणं अपेक्षित आहे पहा. त्यानंतर या ठिकाणी त्रिकोणी संख्या 1 3, त्यानंतर त्रिकोणी संख्यांचा आहे त्याच पद्धतीने अशा पद्धतीने हे येणार आहे 1 3 6 10 आणि या ठिकाणी किती 5 4 9 10 11 12 13 14 15 अशा पद्धतीने या ठिकाणी या त्रिकोणी संख्या येणार आहेत. त्यानंतर काय बेरीज मांडणीवरून मिळणारी संख्या ही त्रिकोणी संख्या आहे की चौरस संख्या आहे ते लिही. या ठिकाणी पहा 1 2 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 5 15 15 आणि 6 21 21 आणि 7 28 म्हणजे 28 ही त्रिकोणी संख्या या ठिकाणी आपल्याला काय होते मिळते. म्हणजेच ही चौरस संख्या आहे का तर नाही, तर कोणती आहे त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे पहा या ठिकाणी अंकांची बेरीज करायची होती 2 आणि 1 3 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21 21 आणि 7 28 अशा पद्धतीने त्या ठिकाणी 28 आणि 28 आणि अधिक 8 केलं असतं तर किती येतात 36. म्हणून या ठिकाणी ही जी संख्या आहे ही चौरस संख्या आणि त्रिकोणी संख्या देखील आहे 36. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे 10व्यातलं अ होतं पहा. अशा पद्धतीने आपण आज इयत्ता 6वीची गणित विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे पायाभूत चाचणी, या पायाभूत चाचणीचा जो गणित विषय आहे इयत्ता 6वीचा त्या 6वीच्या इयत्तेच्या प्रश्नपत्रिकेचं उत्तराचं स्पष्टीकरण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्हीपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे. धन्यवाद.